आला 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 बिल्डिंग लावा दमल पैसे कॅमेरे दिसला ना खरंच फिल्म कर रहा हे रुपया थँक्यू सो मच फॉर आपल्याकडे सामना सुरू होता. प्रताप नावडेकर गोलंदाजच्या प्रती सलामी जोडी. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून अप्रतिम स्ट्रोक. वेलकम फॉर पहिला चेंडू सीमा पार. मोरबी संघ आणि किरण संघ आपण 12 प्लेअर पाठवायचा. तर ठिकाणी आपण पाहतोय चला स्वयंसेवक जय कुलदैवत क्रिकेट संघ वेदनचे सर्व स्वयंसेवक विनंती असेल आपल्याला काळ्या पडद्याजवळ जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती असेल की आपण त्या ठिकाणी बसू नका प्लीज करून. प्रशांत आणि रोशन आपण पाहतो सलामी जोडी मैदानामध्ये. प्रशांत मात्र स्वतःचं खातं खुलं 4 धावेनं आणि गोलंदाजचं स्वागत केलं प्रताप नावडेकर. पुन्हा एकदा बडापटका स्टेट ऑन दी लॉंग ऑफ. यावेळेस सुनील पाटील चेंडूवरती येतोय फक्त सिंगल. एका धावेच्या मदतीनं आपण पाहतो धावा झाल्या त्या 5 धावा धाबावरती. जबरदस्त क्रिकेट 2 बलाढ्य संघामध्ये शेवटचा सामना रंगतोय. एका बाजूला मोरबी संघ आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किरवली संघ मैदानावरती. गोलंदाज या ठिकाणी प्रताप नावडेकर अतिशय वेगवान गोलंदाज रफ्तार के सौदागर तर नेहमीच प्रेमनाथ केले पण मोरबी संघाकडनं खेळणारा गोलंदाज आज या संघामध्ये आपण पाहतो मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती त्यानं 1 धाव खर्च केली आहे आणि तिसरा चेंडू त्यानं रोशनला निर्धाव फेकलाय. पुन्हा एकदा पॉइंट शॉट जवळ क्षेत्ररक्षक जज करत होता मात्र चांगले क्षेत्ररक्षण 1च धाव. जबरदस्त कमबॅक रोशन आपण पाहू शकतो. व्हॉट अ कमबॅक. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर प्रताप नावडेकरांना सटीक लेंथ लाईन गोलंदाजी दाखवली मैदानावरती. स्वतःची गुणवत्ता त्यांना सादर केली कारण प्रताप नावडेकर नेहमीच आपण बघतो मोरबी संघाकडनं अतिशय चांगली गोलंदाजी करत असतो आणि तीच गोलंदाजी वन्स अगेन या ठिकाणी. यशाचा चेंडू जोरदार अपील फलंदाज बाद बिग विकेट. प्रशांत पाटील बॅक टू द पवेलियन. आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी दाखवली या ठिकाणी प्रताप नावडेकरांना. प्रताप नावडेकरांना पहिल्या चेंडूमध्ये चौकार खर्च केला तसं वाटत होतं की या षटकामध्ये किरवली संघ पार मोठ्या धावा उभारले. मध्ये प्रताप नावडेकरांना पुन्हा एकदा सटीक लेंथ लाईन गोलंदाजी दाखवली गुणवत्ता त्यांना सादर केली. तर जबरदस्त गोलंदाज या ठिकाणी प्रताप नावडेकर ज्याने आतापर्यंत चेंडू फेकले आहेत 5 आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 6 धावा. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा पाहावं लागेल 3 जणांना चेंडू चकमा देतोय. चेंडू लेक्समच्या बाहेर 1+4 पंचांचा स्वयंचा इशारा 5 धावेचा सुजुरा. ठिकाणी 5 धावेचा दुजुरा येतोय. 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केला. साई मात्र या चेंडूवरती 5 धावा. आता चेंडू जबरदस्त गोलंदाजी
अंतिम चेंडू या ठिकाणी धाव धापडकी धाव आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. गिरवली संघाची धावसंख्या 1-11 धावा. पाहतो जबरदस्त फटका रोशन पाटीलच्या बॅटमधून स्क्वेअरच्या डोक्यापर्यंत दमदार स्ट्रोक. पुन्हा एकदा गोलंदाजचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाज सुनीलचं स्वागत केलं. पुन्हा एकदा मोठा फटका, तो शॉट तसंच प्रत्युत्तर आणि तो शॉट चेंडू सीमा पार 6 धावा. तर आपण पाहतो या ठिकाणी धावा झाल्यात ते धावा फलकावरती मारायच्या बिघड धावा येतात. आपण पाहतो धावा तब्बल धावा झाल्यात धावा फलकावरती 27 धावा आपण पाहतो. कारण रोशन पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा आणि या 3 चेंडूमध्ये 16 धावा. अतिशय मागणी गोलंदाजी सुनील पाटील मात्र मैदानामध्ये दडपणाला बली पडला. मात्र दडपणाने गोलंदाजी केली तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकला नाही. या शेवटचा सामना निघतोय. आपण पाहतोय मैदानामध्ये बिग पार्ट यू आर द वॉचिंग बिग पार्ट मॅच. सामना अतिशय रंगतदार आहे. यावेळेस इनसाइड आउट जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरची बरेचकडे आहे. सुनील पाटील 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च करतोय. नक्कीच आपण पाहतो सुनील पाटीलला पहिल्या मॅच मध्ये 41 धावा केले होते आपण फलंदाजीला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबाबी आपला ताबडतोब फलंदाजी स्ट्रेट ऑन द मिड विकेट गॉल 6 रन.
आतापर्यंत त्यानं विस्फोटक अंदाज दाखवला नव्हता, पण महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्याने स्वतःचा अंदाज दाखवलाय. मुलेंचा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू स्क्वेअर रिझर्व मध्ये सिंगल येतिया. आपण की धावा 27. ओव्हर नंबर षटक नंबर 2 या ठिकाणी समाप्त होतोय. आपण की धावा झाले त्या धावा नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी धावा झाले ते 39 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोरबी संघाचा गोलंदाज सुनील पाटील मागणी गोलंदाजी केली. तब्बल 28 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. यावेळेस मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 30 सुरू आहे. गोलंदाज प्रताप नावडेकर बॅटचा पैसा फडकवतोय. प्रताप नावडेकरचं देखील स्वागत. वेलकम 6. अजून एक षटकार आपल्यातून फलंदाजी मैदानामध्ये रोशन पाटील. अजून एक स्ट्रेट ऑन दी लॉंग ऑन बॉल गॉन. धावसंख्या 51 झाली. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये जज केलाय. रोशन पाटील बॅक. नक्कीच आपण पाहतो तुफानी फलंदाजी करणारा वेगवान आपण ताबडतोब फलंदाजी करणारा रोशन पाटील बॅक टू द पवेलियन. निरवली संघाला मोठा धक्का. मध्ये फलंदाज विश्वास पुन्हा एकदा 1 सेकंड मोठी खेळ करताना मैदानामध्ये. यावेळेस मात्र अतिशय चांगला क्रिकेट आपण पाहिला. किरोली संघाकडे धावा झाल्या. धाबडकबत्ती स्कोर पाहून 55 रन 55 धाबा रोशन. अतिशय वेगाने धाबा उभारल्यात त्या किरोली संघाला मैदानामध्ये. खास करून रोशननं ताबडतोब फलंदाजी दाखवली. त्याचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला मात्र षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त. धाबड की धाबा आपण म्हणतोय 55. येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडणार याचं प्रत्यक्ष अजून ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती रोशन.
खाडी संघाच्या 105 धावांचा रेकॉर्ड तोडण्यासाठी इथे माझा सज्ज असेल तर किरवली संघ याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहतोय. तर 55 धावा धावफलक पाहतोय त्याची मास्टर व्हॅलमकडून लक्ष द्यायचं आहे. 55 धावांचा पल्ला पार केलाय. 2 षटकामध्ये या स्पर्धेत सर्वात उच्च गाठण्याच्या इराद्यामध्ये तयारीमध्ये पाहतोय तो किरवली संघ. 55 धावा धावफलकावरती. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण 11 धावा पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण 28 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 16 धावा आपण पाहिल्या. या त्रिवेणी संगम जोडला तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती म्हणेन 55 धावा. गुरुरेखाकडून चुकी होतीये. 54 धावा लागतात धावफलकावरती. एक धाव नक्की जात. धावांचा पल्ला पाहिला तब्बल 54 धावा. माझा स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय एक अनिल पाटील फलंदाज स्ट्राईकला, तर नॅशनलला फलंदाज विश्वाच्या माध्यमातून आपण एक चौकार पाहिलाय. डिलिव्हरी चांगला फटका लॉंग ऑन साइड मध्ये चेंडू हवे चेंडू सीमा पार साधावा. पहिले चेंडूचे आपण षटकार पाहतोय. पुन्हा तीच पुनरावृत्ती होणार कारण की चांगला कॉपी बुक स्टाईल फटका पाहतोय. कव्हरच्या रिझम मधून एकदा पूर्ण करतोय. 60 काढून एक पाऊल पुढे 61 धावा आपण धावफलक पाहतोय. 61 धावांचा पल्ला गाठलाय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. काटेबी संघाच्या 105 धावांचा रेकॉर्ड तोडेल का हा किरवली संघ हे पाहणे अत्यंत रहस्यमय असेल. बॉलिंग पर चांगला गोलंदाज पाहतोय. लगेच अपील पंचांनी मात्र फेटाळून लावलाय. गोलंदाजाचा विचार केला तर आपण परेश ठाकूर बॉलिंग मार्कर आपण पाहतोय. पहिल्या चेंडू ते 7 धावा पाहिल्या, त्यानंतर आपण एक धाव म्हणजे तब्बल चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू फेकून होत आहेत. तर गोलंदाज परेश ठाकूरच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 62 धावा आपण धावफलक पाहतोय. या धावसंख्या रोखाव्या लागतील मुरबी क्रिकेट संघाला. महालक्ष्मी मुरबी संघ इथे माझा तडजोड करताना पाहतोय. दोन्ही संघाच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट पाहतोय. मात्र विचार केला समोर मुरबी संघ आहे, किती धावा ठेवायची अशी कळायची ताकद या संघामध्ये असते. मात्र तो उद्देशाने मात्र धावसंख्या उभारण्याचा इरादा इथे मात्र किरवली संघाच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे पाहतोय. नक्कीच एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये टोळवण्याचा प्रयत्न होता. फलंदाजीच्या मार्ग फलंदाजाचा विचार केला अनिल पाटील आणि विश्वासनामक फलंदाज. इथे मात्र शेवटच्या क्षणी नक्कीच मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं होतं. रोशन पाटीलच्या आपण 40 धावा पाहिल्या. अत्यंत महत्वाची खेळी आपण रोशन पाटीलची पाहतोय. मोठा फटका आपण स्ट्रेट राईट चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 7 धाब्यांसाठी. धावसंख्या ठोकल्या जाते. या धावसंख्येच्या वाटा रोखणं मुरबी क्रिकेट संघासाठी मोठं जोखमी काम असेल. तर तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 68 धावा धावफलक पाहतोय. म्हणजे 4 षटकांचा खेळ कल्पेश समाप्त होतोय. 4 षटकामध्ये तब्बल 68 धावा ठोकल्या जात आहेत आणि अजूनपर्यंत 6 चेंडू म्हणजे सागरचे षटक शिल्लक आहे.
आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये कुठल्या प्रकारे ताशे वाजंत्री वाजेल या फलंदाजांच्या माध्यमातून हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. तर गिरवली संघ एक जबरदस्त संघ आहे. त्यानंतर विचार केला तर महालक्ष्मी मुरबी संघ अत्यंत युवा पिढीने भरलेला आपण संघ पाहतोय. युवा पिढीची ताकद काय असते याचा उत्तम उदाहरण आपण 2 सामन्यामध्ये पाहिलाय. हा तिसरा सामना पाहतोय. सुपर 30 साठी कोण क्वालिफाय होईल हे पाहणं महत्वाचं. शॉट ऑफ चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू नक्कीच अडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. जबरदस्त हाय स्टँडिंग फिल्डिंगचा डिपार्टमेंट इथे पाहतोय मुरबी संघाच्या माध्यमातून. तब्बल या क्षेत्ररक्षकाचा विचार केला, क्षेत्ररक्षक पाहतोय पण मुरबी संघाचा अत्यंत परेश ठाकूर नामक क्षेत्ररक्षक पाहतोय. रेड पॉवर खतरे की घंटी मिळण्यास क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून दाखवली. या परेश ठाकूरनं ज्याने 5 धावा वाचवल्या आपल्या सांघिक कोड्यासाठी, तर 4 धावांचा अग्नितांडव माजला होता. या 5 धावांना भिजवणं अत्यंत जोखमी काम उचललं ते परेश ठाकूरनं. इथे गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न मात्र जास्त गती परिवर्तन पाहतोय. नैसर्गिक स्विंग पाहिला, ऑप्शनच्या किंचित बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतो वाईटचा. 70 गाठली आहे किरवली संघानं. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. 360 डिग्रीनं फलंदाज फिरला होता ज्याचं नाव आहे अनिल. ज्याच्या माध्यमातून 2 गगनभेदी षटकार पाहिले. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 70 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न करतोय अनिल. हे काय करतोय कारण ज्या रीतीनं या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी केली आहे, मात्र 2 षटकार लावून सुद्धा तब्बल 4 चेंडू डॉट केलाय अनिल पाटील. चुकी करतोय. भले आपल्या धावसंख्या जास्त झाल्या असतील तरी सुद्धा 5 चेंडू ज्याच्या माध्यमातून डॉट केले जात आहेत हा नक्कीच खतरा असेल किरवली संघाला. कारण चेसिंग करताना मुरबी संघ घातक संघ आहे. या संघाविरुद्ध खेळताना मोठा पंचतारांकित फटका, चेंडू सीमा पार साधा मेजाडी. तब्बल 8 चेंडू डॉट खेळलाय गिरवली संघ. तर या 8 चेंडू मध्ये विचार केला तर 10 ते 15 धावा आल्या असत्या तर नक्कीच खाडी बी संघाचा रेकॉर्ड तोडला असता. पहिलं सत्र संपलं गेलंय. धावांचा पल्ला पाहिला तर 76 धावा, 77 2 सत्य आजमावायच्या जिंकण्यासाठी महालक्ष्मी मुरबी संघाला. म्हणजे तब्बल 9 चेंडू डॉट केलाय गिरवली संघ. या 9 चेंडू वरती तब्बल 15 ते 20 धावा आल्या असत्या तर तब्बल धावसंख्येचा मुजरा 100 गाठली असती. कारण फक्त विचार केला तर 24 धावांची गरज होती. तर 76 धावा पण धावफलक कधी पाहतोय 75 गाठून 1 पाऊल पुढे पाहतोय तुम्ही किरवली संघ. मात्र येणाऱ्या षटकाचा विचार केला तर 5 षटकामध्ये 77 धावा आजमावायच्या. अशी धावा आजमावायची होती नक्कीच टोल्ट 11 संघाला, अंबिका 11ला. मात्र 50 धावा नक्कीच फुकट गेल्या. एका चेंडूवरती 2 धावांची गरज होती. मात्र कॉमेंटेटर वारंवार विश्वास पाटीलला सांगत होता की कंपल्सरी 2 धावा, तरी सुद्धा कमकुवत पुरा केलाय. मला त्याच्या खेळीला पुन्हा एकदा लाल सलाम. जबरदस्त खेळी पाहिली आपण विश्वास पाटीलची. तर 70 धावांचा पल्ला गाठायचा आहे जिंकण्यासाठी. 2 संघ आमने सामने पाहतोय. कुलदेव क्रिकेट संघ पेंदर यांच्या माध्यमातून आपण दमदार स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचा विचार केला आज दुसरा दिवस. उद्या मात्र वेगा फेस्टिवल, वेगा महोत्सव असेल. मध्ये दुसऱ्या दिवसातील आपण शेवटचा सामना पाहतोय गिरवली बनाम एका बाजूला पण मुरबी संघ ओटू साई. तर महेश गायकर यांना विनंती असेल आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद रोशन. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज संभाजी महाराज आणि हिंदी हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना वन्स अगेन नतमस्तक पाहून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. 5 षटकामध्ये किरोली संघाने तब्बल 76 धावा कुठून काढल्यात आणि 77 धावांचा एक मोठं आव्हान समोर ठेवलं. म्हणजे यावेळेस महालक्ष्मी क्रिकेट क्लब मुरबी संघासमोर येणारे 5 षटक मध्ये जर आपण विचार केला तर जो खेळ खेळला होता रोशन पाटील यांना तसंच खेळ यावेळेस करावं लागेल. परेश ठाकूर असेल, विशाल असेल असे नामवंत फलंदाज या
पूर्वी संघामध्ये आपण नक्की बघू शकाल. चेंडू द्यायचंय. उभाच राहायचं. तर यावेळेस नितीन दादाला विनंती असेल चेंडू द्यायचंय. तर पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्षी स्वागत करतोय आणि घेऊन जाते क्रिकेटच्या थरार नाट्य सम्राटामध्ये. यावेळी क्रिकेटचा थरार आपण पाहू शकाल. षटक क्रमांक पहिला P1 मध्ये जागतं उदाहरण भेटून देत आहे. ईट का जवाब पत्थर से और सेंट का जवाब पत्थर से. जबरदस्त फलंदाज, मुंहतोड जवाब, जबरदस्त फलंदाजी. यावेळी परेश ठाकूर यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती श्रीकांतचे वापर करतोय सावकार. अप्रतिम. बंद करू का? रोशन एक उत्कृष्ट गोलंदाज मात्र ह्यावेळी वाडमॅडे मिडवेट सीमालगत बाहेर चौकार. चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली. जबरदस्त फलंदाज परेश ठाकूर यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार. रोशनला मात्र प्रश्न मोठा पडलाय की यावेळी गोलंदाजी कुठल्या प्रकारची करायची. अप्रतिम जबरदस्त अफलातून फलंदाजी मैदानावरती झाले यावेळी परेश ठाकूर यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर पुढे येऊन स्टेप अप करण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षणाला चकवा देऊन जातात. चेंडू करा आणखी एक चौकार. नक्कीच यावेळेस मुरबी संघ नवस करेल. यावेळेस आपल्या लाडक्या आईला मात्र 4 चेंडूवरती बॅक टू बॅक 4 चौकार ठोकल्यात. या फलंदाज यावेळी हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न.
सिली मिडलला चेंडू जात आहे, येणार उचलणार फेकणार तोपर्यंत अवधी होता या फलंदाजाचा एक रन एकवटण्याचा एका धावाच्या मधीनं संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 17 या धाव संख्येवरती. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना पिवड मध्ये जबरदस्त फलंदाजी चौफेर फलंदाजी आपण यावेळेस परेश ठाकूर यांच्या माध्यमातून बघितली. अप्रतिम ड्रायफ्रूट आणि आपलातून फलंदाजी यावेळेस मैदानावरती चालले परेश ठाकूर यांच्या माध्यमातून. यावेळेस क्रिकेट क्षेत्रातील मोठा नाव यावेळेस सुनील पाटील षटक यावेळी त्यांनी हाताळलं होतं, खूप महागडं षटक हाताळलं. यावेळी कमबॅक करण्याची गरज आहे, इट का जवाब पद्धतचे देण्याची गरज आहे. पण यावेळी गोलंदाज सज्ज होते रोशन. पुढे करण्याचा प्रयत्न, चेंडू गती क्षेत्रक्षण एकच धाव भेटेल. एका धावाच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला यावेळी 18 या धावसंख्येवरती. 15.25 ची सरासरी गाठायची, मात्र ती सरासरी गाठताना 3 पावलं पुढे म्हणेल यावेळेस मुरबी संघ. डीजे आपलं हिरवा धन्यवाद डीजे मास्तर. यावेळी षटक आज क्रमांक बनवलं पहिला त्याला संपलाय. सोडा तुम्हाला. संघाची धावसंख्येचा विचार केला तर यावेळी येईल का नाही आपण पाहू शकाल ती 18 धावा 0 गडी बाद. अप्रतिम सुरुवात यावेळी पूर्वी संघाच्या माध्यमातून एका हाती खिंड लढतो मी म्हणे यावेळी परेश ठाकूर. जबरदस्त फलंदाजी सेनापती आपल्या संघाचा यावेळेस गोलंदाजी मार्ग उभा मयूर. अरे तो कॉमेडी सांगतो मयूर म्हटलं तर आपल्या श्री गणेशाचं नाव, पण यावेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण फलंदाज मोठा फलंदाज स्ट्रायकिंगला. उलटा चेंडू थांबणार नाही, चेंडू कन्फर्म होईल, तिकीट कन्फर्म होईल. हवाई सफर 6 धावांसाठी आणि डीजे मास्टर आपण वाजवत आहे. रन्स या गोलंदाजांनी खर्च केला तितक्या रन्स यावेळी बॅटच्या पट्ट्यातून खेचण्याचा प्रयत्न असेल या फलंदाजाचा. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर इट का जवाब पद्धत से देण्याचा यावेळी प्रत्युत्तर आपण बघू शकाल या मैदानावरती. क्रिकेटचा थरार पाहू शकाल आपण या मैदानावरती. अप्रतिम 23 चेंडू मात्र आता गरज आहे 53 धावांची. षटकार चौकार जितके येतील तितका प्रेशर कमी असेल यावेळी मुरबीचा का. यावेळी चेंडू जातो लांबच्या मधून एकच धाव लावेल एका धाव्याच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. माझ्यासाठी सहगुणक सांगतात यावेळी धावसंख्या होते 25 धावा दहा फलकावरती. 2 डझनानं गवसणी घालून धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा यावेळी 10 फलके लागतात. अद्यापही भागीदारी जर बघितली रोशन अप्रतिम भागीदारी आपण यावेळी पाहू शकाल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळी जबरदस्त फटका, मात्र चेंडू गती क्षेत्रक्षणाच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू परार षटकार. मात्र यावेळी एकाच चेंडूवरती 7 धावा लागतील. 7 धावांच्या मदतीनं धावसंख्येचा विचार केला. माझ्यासाठी सहगुणक कल्पेश वर सांगतात की 10 फलकावरती धावा येतात ते मात्र 32 धावा 10 फलकी. अप्रतिम फलंदाज माध्यमातून आपण पाहू शकाल पाणी फ्रीट असणार यातील मात्र शेखर मोहीम स्वतः संघाचा सेनापती यावेळी आत्मविश्वास गमावून बसला की मोठा प्रश्न केरवली संघाचे पाठीराखे यावेळी नाराज झाले असतील मात्र खुश झाले. यावेळी मुरबी संघाचे पाठीराखे ईट का जवाब पत्थर से और सेंट का जवाब अत्तर से. यावेळी जबरदस्त परिस्थिती मैदानावरती. यावेळी चेंडू गरम करत चाललाय लॉंगाच्या क्षेत्राचे केनात उचलणार फेकणार तोपर्यंत यावेळेस रनआउट होणार का. मात्र चित्त्याच्या वेगाला धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. 2 धावा लागतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा यावेळी 17 जणे 34 यावेळेस होतात त्या. जबरदस्त फलंदाजी जागतं उदाहरण भेटून देते हे दोन्ही फलंदाज. एका साईडला परेश ठाकूर दुसऱ्या साईडला मात्र सुनील. यावेळी लाईन बघावी लागेल
पंच आमच्याकडे कवायत करत असताना 2 हात समांतर दाखवतात की धावसंख्या अजून एक वाढणार धावसंख्या होती ती मात्र बिनगडी बाद 35 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढते ती म्हणजे 35 धावा धावफलकावरती. मयूर यावेळी जबरदस्त गोलंदाजी नाही म्हणू शकत. यावेळेस मात्र कमबॅक दाखवलाय. मोठा अपील मध्ये उत्साह जाता, आत्मविश्वास कमी. मात्र यावेळेस जर विचार केला 5वा चेंडू बरेच काळानंतर या ठिकाणी निर्धाव. बरेच यावेळेस साईरा वैरा वादळ उठलाय तर वादळाला मात्र शांत करावं लागेल. पण मात्र तो वादळ शांत होईल का मोठा प्रश्न असेल तर मात्र किरोली संघाकडे. यावेळी जबरदस्त कमबॅक बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव करल्या. मयूरने वाखाणण्याजोगी गोलंदाजी यावेळेस आपण पाहू शकाल. आदवी षटकातील शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थगित पाहू शकाल 35 धावा. यावेळी षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी संपलाय आणि संघाची धावसंख्येचा विचार केला तर मात्र धावसंख्या 35. येणारी चेंडू असतील 18 आणि मात्र गरज येते 43 धावांची. माझी साथी सहगुणक स्वागत आहे. अप्रतिम स्कोरिंगची भूमिका या 2 दिवसामध्ये आपल्या मार्फत मागितली तर आपला सहर्ष स्वागत. पण आमचे पाठीचा कणात आपली भूमिका एक चांगली भूमिका बजवायची आहे. कारण यावेळी गोलंदाजी मार्गवर आपण पाहू शकाल नवनाथ गायकर मात्र स्ट्राईक एंडला एक विस्फोटक तुफानी गोलंदाज सुनील पाटील यावेळी स्ट्राईक एंडला. क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं यावेळेस पाहू शकाल. P1 आणि P2 चा खेळ संपला. क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ ऑर्थोडॉक्स मिड ऑफ असे देखील क्षेत्ररक्षण. तर यावेळी आपण विचार केला शॉर्ट टर्मिनला देखील क्षेत्ररक्षण तैनात केलाय. फर्स्ट स्लिपला देखील आपण विचार करू शकतो. यावेळी नवनाथ गायकवाड पुढे स्टेप अप करण्याचा प्रयत्न मात्र गॅप शोधलाय. मात्र एक धाव संधी दुसरीचा प्रयत्न मात्र 2 धाव नक्कीच लाभेल. 2 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. मात्र 37 लॉस ऑफ 0 विकेट. अप्रतिम फलंदाजी या अप्रतिम फलंदाजी सुनील पाटील आणि परेश ठाकूर यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना षटकातील 1 चेंडूचा खेळ संपलाय. आजोबी 5 चेंडूचा खेळ बाकी असताना कशा प्रकारची फलंदाजी होईल येणारा वेळ येणारा काल ठरवेल. फलंदाज तयार. वाफालचा वापर मास्टर माइंड वापरतो यावेळी नवनाथ. मात्र षटक क्रमांक 3 दुसरा चेंडू निर्धाव. सुनील हा देखील चांगला मोठा फलंदाज आहे. मात्र दुसरा चेंडू यावेळी स्पीड होत आहे. यावेळी पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र टाकतोय. चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्र येणार उचलणार फेकणार तोपर्यंत अवधी होता. यावेळेस फलंदाजांना 1 धाव जमा करण्याचा एका धावाच्या मदतीने संघ धाव पोहोचलाय 38 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार होते. यावेळी नवनाथ गायकर मोठा फटका. यावेळेस मिस टायमिंग होऊन बसलाय. मोठा फलंदाज यावेळी जीवदान चुकीला माफी नाही. या जेलची किंमत आपल्याला मोजावी लागेल यातील मात्र शंका नाही. कारण विचार केला तर मोठा फलंदाज यावेळेस परेश ठाकूरला जीवदान लाभलाय. मी म्हणेल संजीवनी लाभले यावेळेस परेश ठाकूरला. परेश ठाकूरचा जर विचार केला षटकार चौकाराची आतिषबाजी करणारा फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलाय. एका झेलची किंमत आपण येणारा काल आणि येणारा वेळ ठरवेल. मात्र गोलंदाज यावेळी नवनाथ गायकर नाराज असेल आपल्या क्षेत्ररक्षणावरती. नवनाथ गायकर घाबऱ्या त्याचा गोलंदाज
उलटा चेंडू क्लिअर करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून चेंडू जात आहे यावेळेस चेंडू आउट ऑफ पार. प्रगती बदाम शेवटचा चेंडू नवनाथ गायकर मोठा फटका केल्याचा प्रयत्न क्लिअर केला प्रयत्न यावेळी पुन्हा एकदा चेंडू यावेळी निर्धाव जातोय येणारे चेंडू असतील 12 आणि गरज असते ते मात्र 33 धावांची. सुनील पाटील आपण अजूनपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत आहे. जोपर्यंत 2 फलंदाज खेळपट्टीवरती सज्ज असतील तो सर्व त्यानंतर केडी एक्सुदय शुक्लच्या माध्यमातून सहज स्वागत. तर जाऊया क्रिकेटच्या सदाबहारदार दुनियेमध्ये जो सामना पाहतोय एका बाजूला किरोली संघ तर दुसऱ्या बाजूला मुरबी संघ. 12 चेंडू 33 चा फासला 2 तिर्या जमावायच्या फलंदाजी करणारा महालक्ष्मी मुरबी संघाचा फलंदाजीच्या मार्कवर अनुभवाची शिदोरी असलेला उंचवरा फलंदाज सुनील पाटील पाहतोय. तर विचार केला पंचांचा इशारा आहे तो वाईटचा. एका धावसंख्येने धावफलक हातरला गेलाय. धावफलकी धावा लागतात तब्बल 45 धावा धावफलक पाहतोय. म्हणजे येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. पूर्ण सामना पाहतोय कसा घसीचा सामना पाहतोय. सामना अंतिम क्षणाला कोण जिंकेल हे अजूनपर्यंत आपण स्पष्ट करू शकत नाहीये. तर 12 चेंडू मध्ये 32 धावा होताना पाहिल्यात. मात्र गोलंदाजी अत्यंत विश्वघातक पाहतोय. गोलंदाजी विश्वघातक नक्कीच रौद्र रूप धारण केलाय. बॉलिंग परवर असलेला शिवराज नक्कीच शिवाजीराजाचं नक्कीच नाव पाहतोय. नक्कीच जबरदस्त आपली तलवारबाजी करताना आपल्या चेंडूच्या माध्यमातून पाहतोय. धावांचा पल्ला पाहिला तर 45 धावांचा मुजरा पेश केलाय. संघर्ष तर करावाच लागणार आहे महालक्ष्मी मुरबी संघाला. नक्कीच महालक्ष्मीची ताकद आशीर्वाद लागेल का मुरबी संघाला हे बघत नक्कीच लागली आहे. नशिबाचा चौकार चेंडू जातो सीमा पार 4 धावा. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. तिसरे पंच डासिंग समाधान भोईर नक्कीच आपण पाहतोय मैदानात जाताना. हा चेंडू 28 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना पाहतोय.
जेव्हा जेव्हा नक्की विचार केला असता जेव्हा जेव्हा सामना खुन्नस असतो तेव्हा तेव्हा नक्कीच तिसरे पंच आपण अनेक मदती पाहतोय जबरदस्त सामना पाहतोय एका बाजूला मुरबी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण किरोली संघ दोन्ही संघ टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असा संघ पाहतोय तर बॉलिंग मार्गावर शिवराज नामक गोलंदाज आगीचे गोळे फेकताना पाहतोय बॅटची साइड एज पहिला विकेटचा बदल सुनील पाटील बॅक टू द पवेलियन सुनील पाटील बाद होतोय 9 चेंडूमध्ये 15 धावांचे योगदान याच्या माध्यमातून संघाला सावरलं गेलंय पहिल्याला नवीन फलंदाज विशाला पाहतोय म्हणजे येणारे 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे अजूनपर्यंत दिल्ली दूर आहे जिंकण्यासाठी महालक्ष्मी मुरबी संघाला संघर्ष करावा लागणार आहे मात्र इरादे स्पष्ट पाहतोय शिवराज नामक गोलंदाजाचे जो 4थे षटक हाताळतोय तब्बल चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूंचा नक्कीच मारा केलाय या गोलंदाजाने 3 चेंडू मध्ये कुठल्या प्रकारे रोखून धरतोय मुरबी संघाने पाणी अत्यंत रहस्यमय चांगला फटका आपण मिडऑफला पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे मध्ये एकदा पूर्ण करतोय सिंगल डबल काही होणार नाहीये मोठे फटके यावे लागतील मुरबी संघाला जे फटके खेळल्यात मिळून बरेच ठाकूरना ते फटके खेळावे लागतील विशालाला गगनभेदी गगनचुंबी फटकार मारावे लागतील तो फलंदाज जो वादल अजूनपर्यंत थांबलेला नाहीये तो वादल आपण परेश ठाकूरला फलंदाजीच्या मार्गावर पाहतोय रेड पॉवर खतरे की घंटी नक्कीच या रेड पॉवरला सुद्धा नक्कीच मोठा फटका खेळून देत नाहीये जो कलर रेल्वेलाही थांबवतो तो कलर आपण पाहतो लाल कलर मध्ये या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल 7 चेंडू 27 धावांची गरज आहे या फलंदाजाला जो की मुसलावी लागेल मात्र गोलंदाजाचे इथे माझे इरादे अत्यंत स्पष्ट असताना पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉग ऑफ त्यानंतर शॉर्ट विकेट विचार केला जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय ज्या रीतीनं पॉपिंग क्रिसेस सजली गेली आहे नव्या नवरी साठ नटलेले मैदान पाहतोय रॉयल आयोजन हे शिडकोचं मैदान पेंटर ग्रामस्थांच्या माध्यमातून कुलदेवत क्रिकेट संघाच्या माध्यमातून हे 3 दिवसीय क्रिकेटचा मेळा धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 50 गाठली आहे इथे मात्र मोठा फटका मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे ज्याच्या माध्यमातून आपण चांगली फलंदाजी पाहिली सिंगलला प्राधान्य दिला जातोय एक धाव संख्या पुरा धरली जाते 51 धावांचा हायर लागला गेलाय धाव फलकावरती म्हणजे येणारे 6 चेंडू 26 धावांची गरज आहे 26 आकडा अत्यंत अनलकी सुद्धा आहे आणि लकी सुद्धा कारण 26 आकडाचा अंमला आठवा त्यानंतर 26 जुलै 2005 ला कच्छ गुजरात इथे मात्र मोठा भूकंप त्यानंतर 26 जुलैला 994 मिलीमीटर पाऊस पडला होता अख्खी मुंबई पाण्याखाली बुडली होती आज 26 आकडाचा आपण अर्थ पाहतोय 6 चेंडू 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी मोठा संघर्ष केला जातोय तर एका बाजूला मुरबी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण किरोली संघ पाहतोय या दोन संघाच्या माध्यमातून घनगर युद्ध सांघिक लढा पाहतो मात्र 5वा गोलंदाज स्लॉगरच्या षटकामध्ये धावा देईल का हा मोठा प्रश्न दिग्गज खेळाडू आहे आणि जो फलंदाज धावांची बरसात केली तो फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत आहे हा तल कशासाठी ठोकलाय हा तल ठोकलाय विजय संपादन करण्यासाठी या फलंदाजाला आक्रमक रवैया आजमावा लागेल 6 चेंडू 26 धावांची गरज 6 चेंडू मध्ये 28 धावा होताना पाहिल्यात 6 चेंडू मध्ये 27 धावा होताना पाहिल्यात 6 चेंडू मध्ये 26 धावा होतील का बॉलिंग पर नवनाथ गायकरला पाहतोय चांगला फटका पाहतोय लॉंग वे लॉंग सिक्स षटकार 6 धावा नक्कीच जबरदस्त सॉन्ग पाहतोय नक्कीच शिवछत्रपतींचा नक्कीच जबरदस्त सांगता पाहतोय या शिव सायंकाळ मध्ये आलेल्या तमाम रसिकांचं मी रोशन पाटील मराठी समालोचक शिरोली विभाग आपल्या सरचे स्वागत करतोय 5 चेंडू 20 चा फासला शिकण्यासाठी बॉलिंग मार्गावर नवनाथ गायकरला वाहतोय
तर विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी फलंदाज बाद होतोय परेश ठाकूर. वॉक टू द पवेलियन. जबरदस्त शिवछत्रपतीचा आपण सॉन्ग पाहतोय. अंधार फार झालाय आता नक्की जीवा पाहिजे. मराठी जनतेला आता पुन्हा जिजाऊचा शिवा पाहिजे. जबरदस्त सॉन्ग पाहतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. येणारे 4 चेंडू 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. महत्वपूर्ण आपण सामना पाहतोय. नवीन फलंदाजीच्या मार्गावर दिनेश ठाकूर याच्या खांद्यावरती पूर्णपणे दारोमदार आहे. येलो पॉवर मात्र कुठल्या प्रकारे खेळ दाखवतोय. 4 चेंडू 20 बसला. बॉलिंग मार्गावर नवनाथ गायकर सारखा गोलंदाज पूर्णपणे आगोपताना पाहतोय. खचा खच भरलेल्या शिडकोचं मैदान प्रेक्षकांच्या साक्षीनं मोठा सामना. बिग 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 फटका माझा फलंदाज बाजवतोय. फलंदाज दिनेश ठाकूर. वॉक टू द पवेलियन. पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची लील जायली पाठीची आई लील जायली पाठीची उडगोवरा दिली लील जायली तुझ्या आरतीची उडगोवरा दिली लील जायली तुझ्या धन्यवाद डीजे मास्टर. विचार केला तर 3 चेंडू 20 चा 5 ला हा फटका नक्कीच निश्चितच चांगला फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक सजलं गेलं होतं. या नक्की चक्रवात अडकला फलंदाज. ज्या फलंदाजाचं नाव आहे दिनेश ठाकूर. तंबूच्या आशाला 3 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये एक्साइटमेंट नाहीये मात्र मजा आणायची असेल तर फलंदाजाला रौद्र रूप धारण करावं लागेल. यावेळी संतोष भैर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल दादांना की आपण या मंचावरती आणि व्यासपीठावरती येऊन तसेच भगवान डॉक्टर साहेबांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती येऊन सामन्याचा आस्वाद घ्यायचा. ओटू रोशन. नशीब काय करतोय तर नक्कीच नशिबी लागत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजाचं स्वागत करायचं आहे. चांगली गोलंदाजी पाहतो गोलंदाजीच्या मार्गावर नवनाथ गायकरची ज्या अंतिम क्षणाला 7 चेंडू मध्ये 26 धावांची गरज असताना पूर्णपणे जगून ठेवतोय. येणारे 2 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाज नवनाथ गायकर. बॉलिंग मार्गावर चांगला फटका. बिग 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 6 षटकार. 6 धावा पाहतोय मात्र सामना पूर्णपणे आपल्या आगोश मध्ये घेताना आपण हा गोलंदाज पाहतोय ज्याचं नाव आहे नवनाथ गायकर. 1 चेंडू 14 धावा होताना आम्ही पाहिलं. करिअर मध्ये मात्र 1 चेंडू मध्ये 14 धावा होतील का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जर एखादा 9 चेंडू या सामन्यामध्ये परतवू शकेल निश्चितच नाहीये. सामना जिंकलाय किरवली संघानं.